तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जे काही थंबनेल असेल ती पाहिल्याच्या नंतर आणि सोबतच डिझाईनचं जे काही टायटल असेल तर ते बघितल्याच्या नंतर तर एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली असेल की भाई आजचा जो काही व्हिडिओ असेल तर व्हिडिओ आपण कशावर क्रिएट करणार आहे काय ना. ओके, हा मित्रांनो, भरपूर दिवस झाला तुम्ही वाट बघत होता, तो व्हिडिओ फायनली आपण या ठिकाणी घेऊन आलेला आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ असेल तर आपण क्रिएट करणार आहोत फोटोशॉपवर. ओके, तर 20x10 जी काही फ्लेक्स प्रिंटिंगची डिझाईन असेल तर ती आज मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगणार आहे. सोबतच त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण काही पार्ट तयार केलेले आहेत, त्या पार्ट्समध्ये या ठिकाणी ही डिझाईन तुम्हाला डिवाइड होणार आहे आणि त्याची सर्व जी काही इन्फॉर्मेशन असेल ती या ठिकाणी भेटणार आहे. पण हे सर्व गोष्टी तुम्हाला करायचं असतील आणि याच्या पुढे सुद्धा जर अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी चेकआउट करायचे असतील तर तुम्हाला एक काम करायचं, ते म्हणजे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. आणि दुसरं काम तुम्हाला असं करायचं ते म्हणजे की बाई याच्या पुढे सुद्धा आपण फोटोशॉपचे व्हिडिओज घेऊन यायचे का, तर ती गोष्ट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकताय. ओके, तर मित्रांनो, आपण आपली जी काही स्क्रीन असेल फोटोशॉपची तिकडे जाणार आहोत. पण तिच्या आधी एक गोष्ट तुम्हाला मला तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करायचा आहे. तर ती म्हणजे मित्रांनो, हा जो काही आपला 6-7 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर हाच क्रिएट करण्यासाठी मला लगभग 3 तासाचा जो काही वेळ असेल तो वेळ या ठिकाणी गेलेला आहे. तर हे खूप हार्ड असतं, जसं तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नसतं. मोबाईलवरचं एक गोष्टला सोपं आहे, पण पीसीवरचं जे काही असेल तर ते अलग अलग मोबाईलमध्ये या ठिकाणी व्हॉइस रेकॉर्ड करावा लागतो, स्क्रीन रेकॉर्डिंग अलग करावी लागते, त्याच्यानंतर मिक्सिंग करावी लागते. तर हे सर्व गोष्टी या ठिकाणी होतात. जर मित्रांनो तुम्हाला रिस्पॉन्स चांगला करायचा असेल आणि तुम्हाला जर हे गोष्टी आवडणार असतील की हा ठीक आहे भाई, आम्ही व्हिडिओ तुझे पाहतो, लाईक करतो, कमेंट करतो, असं जर तुम्ही करणार असाल तरच मग मी मोठे जे काही व्हिडिओज असेल ते व्हिडिओज या ठिकाणी क्रिएट करेल. आणि जर तुमची इच्छा नसेल की तुम्हाला वाटत असेल नाही यार काही शिकायची गरज नाही आहे, आम्हाला मोबाईलवरच ओके होता, असं जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर मग मला सुद्धा जास्त मेहनत करायची या ठिकाणी काही आवश्यकता नाहीये. आपलं पिक्सल लॅब आणि पिक्सार्टमध्ये सुद्धा मी ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत जाईल. ओके, तर त्याच्यामुळे एक तुम्हाला डिमांड होती की भाई तुम्हाला जसं मला सांगता येईल तसं तुम्ही मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय किंवा तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन मला मेसेज करू शकताय किंवा आपले व्हॉट्सअपचे ग्रुप सुद्धा क्रिएट केलेले आहेत, त्या ग्रुपमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी मेसेजच्या स्वरूपामध्ये सांगू शकताय की आपण याच्या पुढे सुद्धा व्हिडिओ करायचे का नाही करायचे ते. ओके, चला मित्रांनो, हे एक तुमच्याकडे मागणं होतं तर एवढं लकी कंप्लीट करू नका. बाकी आपण जाऊयात आपली जी काही फोटोशॉपची स्क्रीन असेल तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आपली जे काही डिझाईन असेल तर ते डिझाईनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी. ओके, तर मित्रांनो, ह्या डिझाईनचा जो काही पार्ट असेल तर तुम्ही काही या ठिकाणी मॉड्यूलमध्ये डिवाइड केलेला आहे. तर मॉड्यूल म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. आता आपली जी काही डिझाईन असेल तर ती डिझाईन मी या ठिकाणी झूम केलेली आहे. ओके, आता झूम केलेल्या डिझाईनमध्ये मी तुम्हाला काय पार्ट सांगू देतो. ओके, तर सर्वात पहिले हा जो काही आपला लेफ्ट साईडवाला फोटो दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर तर हा फोटो घेतल्याच्या नंतर ह्या फोटोला तुम्ही इफेक्ट्स बघू शकताय. तर सर्वात पहिले मी ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट या ठिकाणी अप्लाय केला आहे. त्याच्यानंतरचा जो काही आपला हायलाईट करायचा पार्ट होता, ओके, तर तो पॉइंट मी या ठिकाणी काय केलेला आहे, कलरफुलमध्ये घेऊन टाकलेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही असेल तर ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. मग सेम त्याच्यानंतर दुसरा मॉड्यूल आहे आपला, तो म्हणजे की टेक्स्टवाला. टेक्स्टच्या नंतर खाली एक आपण या ठिकाणी घेतलं होतं तर हा एक आपला सेपरेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी ग्रुप बघू शकताय, तर हा ग्रुपचा जो काही असेल तर हा एक सेपरेट आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ओरिजिनल तर ते बॅकग्राऊंडचा एक आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, आता ह्या टप्प्यामध्ये मी जे काही असेल तर ते आपले डिझाईन या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार. ओके, तर या ठिकाणचे जे काही फोल्डर्स असतील ते मी हाईड केलेलं आहे. तर सर्वात पहिले या ठिकाणी आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर हा आहे आपला पहिला मॉड्यूल, म्हणजे जे काय बेस असेल आपल्या डिझाईनचा तर तो बेसवाला. ओके, तर बेसमध्ये काय काय इन्क्लुडेड केलेला आहे तर त्याच्यामध्ये आहे आपलं बॅकग्राऊंड. ओके, तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर सर्वात पहिले जो काही घरांचा भाग असेल तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इकडे पेंट ब्रश आहेत, इकडे थोडीशी लाईट अप्लाय केलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे काही टेक्स्ट असतील ते टेक्स्ट या ठिकाणी टाकलेले आहेत. ओके, आता हे सर्व गोष्टीचं या ठिकाणी मिक्सअप केल्याच्या नंतर आपले जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. ओके, तर एक्झॅक्टली सेम टू सेम बॅकग्राऊंड तुम्ही जर मला म्हणलात की आता क्रिएट करून दाखव तर ते होत नाहीये, म्हणजे होणार पण नाही, मलाच नाही, अजून दुसरं कोणतं डिझायनर असेल त्याला सुद्धा हे ठिकाणी होत नसतं. कारण हा जो काही प्रोसेस असेल पूर्ण डिझाईनची तर ही करण्यासाठी मला लगभग 1.5 ते 2 तासाचा वेळ या ठिकाणी लागला होता. आणि तो वेळ मी या ठिकाणी तुम्हाला 15 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करून नाही सांगू शकत. ओके, त्याच्यामुळे हा जो काही सर्व बॅकग्राऊंडचा प्रकार असेल आपला तर याच्यावर आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे मी खास तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल की तुम्ही फक्त बॅकग्राऊंड कशा पद्धतीने क्रिएट करू शकता काय नाही ते. ओके, आता त्यामुळे या ठिकाणी बॅकग्राऊंडचा भाग आपण खतम करूयात. त्याच्यानंतर आहे दुसरा म्हणजे हा जे काही फोटोज असतील तर फोटोजवाला भाग कशा पद्धतीने या ठिकाणी क्रिएट केला काय नाही ते. ओके, तर बघू शकता एक एक करून या ठिकाणी मी सर्व जे काही पीएनजीज असतील तर हे पीएनजीज या ठिकाणी ऍड केले होते. तर प्रत्येक जे काही पीएनजी असेल तर ह्या पीएनजीला आपण अलग इफेक्ट अप्लाय केलेला नाहीये, सेमच इफेक्ट या ठिकाणी दिलेला. आता इफेक्ट कोणता दिलेला, ब्लॅक अँड व्हाईट HDR नावाचा जो काही काल मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं पिक्सार्टमध्ये, तर सेम टू सेम इफेक्ट आपण या ठिकाणी अप्लाय केलेला. फक्त या ठिकाणी कॅमेरा रॉ फिल्टर होता, त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट नावाचा जो काही इफेक्ट असेल तो अप्लाय केलेला आहे. ओके, आणि जसं एक्सप्लेन मी तुम्हाला स्टार्टिंगला केलं होतं की जो काही फेटाचा भाग असेल किंवा जो काही गंध असेल तो आपण सेपरेट काढला होता, तशाच पद्धतीने
या ठिकाणी सुद्धा सेपरेट भाग या ठिकाणी कव्हर अप केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे काही शॅडोला साईडला या ठिकाणी शॅडो बघू शकताय तुम्ही, तर हा भाग सुद्धा या ठिकाणी ओव्हरलेचं जे काही ॲनिमेशन ओव्हरलेचं जे काही इथं लेअर मास्क असेल तर ते आपण या ठिकाणी ब्लेंडिंग मोड या ठिकाणी आपण सेट केलेली आहे आणि त्याच्यानंतर जे काही भाग असेल तो आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. ओके, तर हा सुद्धा जे काही मॉडेलचं स्ट्रक्चर असेल तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये सांगणं काय होणार नाही आहे. तर याच्यावर सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ करणार आहोत आणि त्या सेपरेट मॉड्यूलमध्ये ह्याचं जे काही पूर्ण एक्सप्लेनेशन असेल तर ते मी इन डिटेल तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकेल. ओके, सध्याच्याला आता हा पार्ट सुद्धा आपण या ठिकाणी स्टॉप करूया. म्हणजे आपले किती पार्ट झालेले आहेत, सर्वात पहिले आपण बॅकग्राऊंड बघितलं, त्याच्यानंतर जे काही मॉडेलचे फोटोज असतील ते बघितले, तर सेम या ठिकाणी पलीकडल्या साईडला केलं होतं, त्याच्यामुळे त्याचं जे काही अलग एक्सप्लेनेशन असेल ते तुम्हाला द्यायची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे आपला की टेक्स्टिंगचा. ओके, आता टेक्स्टमध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी जे काही मी फॉन्ट यूज केला असेल तर तो फॉन्ट यूज केलेला आहे मी. आपला जो काही इन्फिनिटीचा फॉन्ट असेल तर तो फॉन्ट. ओके, त्याच्यानंतर हे जे काही या ठिकाणी टेक्स्चर असेल तर ते या ठिकाणी थोडंसं येलो कलरचं जे काही टेक्स्चर असेल ते अप्लाय केलं होतं. ओरिजिनल जे काही आपला फॉन्ट असेल तो काही अशा पद्धतीचा होता. ओके, त्याला थोडंसं या ठिकाणी क्रिएटिव्ह करण्यासाठी मी त्याच्यावर एक टेक्स्चर अप्लाय केलेला आहे. आता हे टेक्स्चर अप्लाय केल्याच्या नंतर खालचा जो काही या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर याच्यामध्ये आपण बालू नावाचा जो काही फॉन्ट असेल गुगलचा तर तो फॉन्ट या ठिकाणी यूज केलेला आहे आणि ह्याच्यानंतर लगेच ह्याच्यावरचं जे याच्या खाली जे काही असेल शुभेच्छुकचं नाव त्याच्यामध्ये सुद्धा आपण तेच फॉन्ट या ठिकाणी काय केलेला आहे, यूज केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी एक इम्पॉर्टंट पार्ट उरतोय आपला, तर तो म्हणजे आहे या ठिकाणी की साईडला जो काही फोटो लावला असेल तर तो फोटो. ओके, तर बॉक्समध्ये फोटोज या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऍड करावे लागतात. तर हा फोटो मी बॉक्समध्ये या ठिकाणी ऍड केलेला आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी साईडला तुम्ही जर बघत असाल तर एक थोडीशी या ठिकाणी शॅडो मी टाकली होती किंवा जे काही स्ट्रोक असेल तर स्ट्रोक या ठिकाणी दिलेला आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की सेपरेट तुम्ही कशा बंद करू शकता. आणि परत बॉक्समध्ये जे काही फोटो टाकायचे असतील तर याच्यावर सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये 8-10 पद्धतीचे बॉक्स कशा पद्धतीने क्रिएट करू शकता ते आपण सेपरेट या ठिकाणी करूयात. ओके, तर आता आजच्या व्हिडिओ करण्याचं एक रिझन काय होतं माहिती आहे का, तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं काम होतं काय नाही आणि मी कशा पद्धतीनं करतो काय नाही ते. ओके, तर हा एक भाग छोटासा व्हिडिओ होता आपला, तर याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेल्या आहेत आणि तुमच्याकडे जसं मी या ठिकाणी स्टार्टिंगला रिक्वायरमेंट दाखवली होती की तुम्ही कमेंट करून सांगा, तर मी जसं तुम्हाला मॉड्यूल बाय मॉड्यूल या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर या प्रत्येक मॉड्यूलवर सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. कारण प्रत्येक गोष्ट छोटी छोटी आणि समजून सांगायसारखी केल्याच्या नंतरच तुम्हाला ते गोष्टी या ठिकाणी समजणार आहे. ओके, तर तुम्ही मला डिमांड करू शकताय. आणि सर्वात शेवटी मी या ठिकाणी काय केलेलं आहे, आपला जो काही लोगो असेल तर ते लोगो या ठिकाणी मी काय केलेला प्लेस केलेला आहे. ओके, आता अजून एक या ठिकाणी करतो, समजा तुम्ही जर या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुम्ही माझ्याकडून डिझाईन या ठिकाणी क्रिएट करून घेतली पाहिजे किंवा मी जे डिझाईन करतो ते तुम्हाला आवडत असतील तर हे जे काही नंबर असेल ते ह्या नंबरवर संपर्क करू शकताय आणि तुम्ही तुमची सुद्धा जी काही ऑर्डर असेल ती माझ्याकडून या ठिकाणी तयार करून घेऊ शकताय. ओके, तर जे काही पैशाचा विषय असेल तर ते आपण कॉल केल्याच्या नंतर किंवा मेसेज केल्याच्या नंतर बोलूयात. बाकी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला कसा वाटला आणि ही जी काही डिझाईन असेल ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली काय नाही ते तुम्ही मला सर्व गोष्टी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकताय. आणि मित्रांनो, याच्यापेक्षा अजून तुम्हाला बर्थडेचे व्हिडिओज पाहायचे असेल तर एक व्हिडिओ तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल आणि एक व्हिडिओ तुम्हाला राईट साईडला दिसत असेल तर दोन्ही व्हिडिओ जाऊन तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. दोन्हीमध्ये 2 अलग अलग पद्धतीच्या डिझाईन्स मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. बाकी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.